मित्रांनो नमस्कार. पूर्वीचे जर चित्रपट आपण पाहाल तर त्या चित्रपटामध्ये हिरोईनना, हिरोईनच्या आई बापाला किंवा कोणाला तरी घाबरवण्यासाठी एखादं भूत जंगलात वावरायचं किंवा मग एखाद्या बंगल्यामध्ये वावरायचं, राजवाड्यामध्ये वावरायचं आणि जेव्हा क्लायमॅक्स यायचा तेव्हा असं कळायचं की बाबा ते भूत नव्हतंच, तो कोणतरी एक ती व्यक्ती होती आणि फक्त घाबरवण्यासाठी, अस्वस्थ करण्यासाठी त्या भूताचा वापर करायचा. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असंच एक भूत आदित्य ठाकरे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्या असं आजूबाजूला वावरताना दिसतंय. आणि ते क्रिएट कोणी केलंय तर ते महायुतीने म्हणा किंवा भाजपने क्रिएट केलेलं ते भूत आहे. आणि ते भूत म्हणजे दिशा सालियन आत्महत्या प्रकरण. हा विषय घ्यायचं कारण एवढ्यासाठी आहे कारण पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे येणाऱ्या आठवड्यामध्ये हायकोर्टामध्ये याची सुनावणी होणार आहे. कदाचित निकाल लागणार आणि हे केस बंद देखील होणार आहे. आपल्याकडे जी माहिती आहे, जी SITने जो तपास केलाय ती कन्फर्म माहिती अशी आहे की आदित्य ठाकरेंचा या प्रकरणामध्ये काहीही संबंध नाही. बस म्हणूनच मी म्हटलं की गेल्या 4 वर्षापासून फक्त दिशा सालियन आत्महत्या प्रकरणाचं जे भूत आहे ते सोडण्यात आलं आहे आणि ते फिरतंय कुठे, अस्वस्थ कोणाला करतंय. आदित्य ठाकरे यांना माहिती आहे त्यांचा काही संबंध यात नाही आहे, त्यामुळे ते बिनधास्त आहेत, निर्धास्त आहेत. पण ज्या शिवसैनिकांना, कारण अशी गोष्ट होती की नितेश राणे असू दे किंवा भाजपची काही मंडळी असू दे तर वेळोवेळी पोस्ट टाकून या भूताला जिवंत ठेवत होते की आदित्य ठाकरेंचा संबंध आहे, आदित्य ठाकरेंचा समावेश आहे, खरं काय ते सत्य ते बाहेर येईल, अशा सर्व गोष्टी होत्या. नाही म्हणायला 2020 ला सुशांत सिंग यांनी आत्महत्या केली 14 जून 2020. तेव्हा देखील आदित्य ठाकरेंचं नाव आलं होतं. पण जेव्हा एखादा निष्कर्ष निघाला, तपास झाला, चौकशी झाली, त्याच्यामध्ये कळलं की नाही, सुशांत सिंग यांनी आत्महत्या केली होती. आणि पण त्याच्या 7 दिवसाआधी दिशा सालियन आत्महत्या प्रकरण होतं. मालवणी येथे राहत्या घराच्या इमारतीमधून तिने गच्ची उडी मारली होती आणि आत्महत्या केली होती. सुरुवातीच्या काळामध्ये आदित्य ठाकरेंचं नाव आलं. आता आदित्य ठाकरेंचं नाव का आलं तर त्यालाही तसंच कारण आहे. आदित्य ठाकरे पेज 3 चे चाहते आहेत. म्हणजे मोठमोठ्या पार्ट्या असू दे किंवा बॉलिवूडच्या पार्ट्या असू दे, त्याच्यामध्ये त्यांची हजेरी त्यावेळी असायची, आताही आहे, पण हजेरी असायची. त्यानंतर त्यांचा एक खास मित्र होता, नाव आपण घेत नाही, पण एक मित्र बँड्रामध्ये जो आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहे, त्या मित्राचं एक हॉटेल होतं बँड्रा पश्चिमेकडे. त्या पश्चिमेकडच्या हॉटेलमध्ये रात्री ही सर्व मंडळी एकत्र बसायची. त्यामध्ये मग दिनू मोरिया असायचा, आदित्यजी असायचे, तो त्यांचा तो मित्र असायचे, काही आणखीन लोक असायचे आणि चंगळ करायचे. त्यामुळे जेव्हा ही घटना घडली तेव्हा नितेश राणेंनी आरोप केला की नाही, दिशा सालियनची हत्या झाली, तिच्यावर अतिप्रसंग झाला, असे अनेक आरोप झाले. सुरुवातीच्या काळामध्ये दिशा सालियन याच्या आई वडिलांनी असं सांगितलं की आम्हाला राजकारण करायचं नाही, आमच्या मुलीने आत्महत्याच केलेली आहे. परंतु अचानकपणे 3 वर्षानंतर दिशा सालियन यांचे वडील जातात कोर्टामध्ये आणि कोर्टात सांगतात की आदित्य ठाकरे यांची पण चौकशी व्हावी, इतरांची पण चौकशी व्हावी. त्याच वेळी आदित्य ठाकरेंकडनं एक ऍफिडेव्हिट टाकलं जातं की मला विचारल्याशिवाय हा खटला चालू नाही, आम्हालाही विचारात घ्यावं. आता SITची स्थापना झाली आहे. यापूर्वी देखील मालवणी पोलिसांनी तपास केला. CBI जेव्हा सुशांत सिंग प्रकरणाचा तपास करत होते तेव्हा देखील दिशा सालियन या प्रकरणाचा काही अंशी तपास CBIने केला होता. पुतळावरून खाली टाकला होता, मग नेमकी हत्या आहे, आत्महत्या आहे, सर्व प्रकार झाले होते. त्यावेळी देखील आदित्य ठाकरे यांचं नाव नव्हतं. पण भाजपने म्हणा, महायुतीने म्हणा, हे भूत जिवंत ठेवलं. कोर्टामध्ये जायचं, कोर्टामध्ये याचिका दाखल करायची, असे सर्व प्रकार झाले. पण 15 दिवसापूर्वी हायकोर्टाने झापलं कोणाला, सरकारी वकिलांना, की बाबा तुम्ही जो तपास करताय इतक्या वर्षापासून, तो तपास कुठे आहे, त्याचा अहवाल कुठे आहे, नेमका कोणाचा समावेश आहे, कोण त्याच्यामध्ये सहभागी आहे, तुम्ही जर तपास केला असेल तर तो तुम्ही पटलावर ठेवा. आणि त्यांना तारीख दिली. आता येणाऱ्या आठवड्यामध्ये त्यावर सुनावणी होणार आहे. SITने तपास केलेला आहे संपूर्णपणे. पण आपल्याकडे जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारावर सांगतो की आदित्य ठाकरे याच्यातून सही सलामत बाहेर पडलेले आहेत. त्यांना क्लीन चिट दिली आहे SITने. आता हे प्रकरण किती लांबेल किंवा त्याला कशा पद्धतीने रंग देतील भाजपवाले, खास करून नितेश राणे देखील, हे सांगता येणार नाही. पण SITचा जो तपास आहे त्या तपासामध्ये हेच आहे की आदित्य ठाकरे यांचा थेट संबंध दिशा सालियन प्रकरणाशी कुठेही नाही. आणि ही दिलासादायक बाब आहे.
आदित्य ठाकरेंसाठी आणि अस्वस्थ झालेल्या त्यांच्या शिवसैनिकांसाठी. कारण इतका गेली 3 वर्ष सतत तणावाखाली आदित्य एक वेळ नसतील पण शिवसैनिक होते की बाबा प्रत्येक वेळी भाजपची माणसं उठायची आणि सांगायची की नाही याच्यामध्ये दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे आहेत, मग आदित्य ठाकरेंवर चौकशी लावा, त्यांच्यावर कारवाई करा, ते गजाआड जातील, ते भारताच्या बाहेर पळून जातील. अशा अनेक पोस्ट बघा व्हायरल झाल्या. पण आपल्याकडे जी ठोस माहिती येते आता ती तुम्हाला कळेलही, प्रत्येकाला ती कळणार कारण ती पटलावर येणार आहे तो अहवाल. त्या अहवालावरच हायकोर्टाला आपला निर्णय द्यायचा आहे. पण आपल्याकडे जी माहिती आहे, यापूर्वी मालवणी पोलिसांनी तपास केला, सीबीआयने काही अंशी तपास केला, त्याच्यानंतर आणखीन एक SIT झाली त्यांनी तपास केला, हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर जी SIT आली, या सर्व तपासामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर कोणतेही ताशेरे नाहीये किंवा त्यांचा सरळ सरळ सहभाग आहे असा कोणताही निष्कर्ष SITने काढलेला नाही. आणि तो पुढच्या आठवड्यामध्ये सिद्ध देखील होईल. पण ही निश्चितपणे आदित्य ठाकरेंसाठी आणि शिवसैनिकांसाठी, ठाकरेंच्या शिवसेनेसाठी काहीशी दिलासादायक बाब आहे. मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी एखादा राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर येईल. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.